ज्ञान जागे इतने नाही कोणी अवतार पांडुरंग नव ठेवी निदाने आरती 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 ज्ञानराजा आह केवळ ज्ञातेचा. ज्ञानोबराय म्हणजे पांडुरंगाचा अवतार. ही गोष्ट ज्ञानोबरायला सहनच झाली नाही. नामदेवरायाचा अपमान झाली नाही. ज्ञानोबरायाने सुद्धा उठावं, संत संगतीचं सुख, पंढरपूरच्या दिशेने जावं, पंढरपुरात जावं, जगाच्या मालकाच्या समोर उभं राहावं आणि जगाच्या मालकाकडं ज्ञानोबरायानं असं पाहावं आणि जगाच्या मालकाला ज्ञानोबरायानं म्हणावं, ऐका संत संगतीचं सुख. ज्ञानोबरायानं जगाच्या मालकाला म्हणावं, देवा, ज्ञानोबरायाचा शब्द ऐका, देवा तुमचा नामदेवराय, तुमचा म्हणजे इतके नामदेवराय देवाच्या जवळ होते. याच्या पुढे बोलू का? इतका तुमचा जिल्हा देवाच्या जवळ होता. तुमचा नामदेवराय थोडा कच्चा आहे आणि माझ्यासोबत एकदाच तीर्थयात्रेला पाठवा. एवढंच देवानं ऐकावं आणि देवानं म्हणावं, माऊली ही गोष्ट शक्यच नाही. का शक्य नाही? देवानं म्हणावं, माऊली मला नामदेवरायाशिवाय करमत नाही आणि नामदेवरायाला मला सोडून करमत नाही. ज्ञानोबरायानं परत म्हणावं, देवा एकदा पाठवावं. आता देवानं विचार करावा, मोठा माणूस आलाय, मोठा. ज्ञानोबराय म्हणजे मोठा, ज्ञानोबराय म्हणजे मोठे. काय होतं ज्ञानोबरायाकडे? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. देवाने विचार करावं, ज्ञानोबराय आले, मोठे माणसं आहेत. ज्ञानोबराय म्हणजे गौरकर आईसाहेब, ज्ञानोबराय म्हणजे वैष्णव मोठा ज्ञानदेवा.